मम्मी मला बाद झालं. संपव पिलू, सगळं ताटातलं संपच असतं. तुला माहिती आहे ना, ताटातलं सगळं संपच असतं. असं फेकायचं नसतं, माहिती आहे ना तुला. नको ना ग बाळा, जेवण फेकायचं असतं का असं? तुला माहिती आहे ना, आपण जेवण फेकतो, आपल्याला तर जेवण मिळतं. पण असे काही काही लोक, त्यांना जेवण हे मिळत नाही, माहिती आहे ना. पण अन्नाची नासाडी करायची नसते. तुला मी काय शिकवले? जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं आणि जेवढं ताटात दिले ते फिनिश करायचं. सांगितलं ना तुला. मग तुला व्हिडिओज पण दाखवले होते ना मी, कसं ते लोक कचऱ्यात वगैरे पडलेलं असेल तर घेऊन खातात. तुला सगळं दाखवलं ना. मग असं जेवण नासाडी करायची असती. मग मग डॉक्टर बाबासाहेबने ह्यांच्यासाठी का नाही केलं? काय जे आपल्याला केलंय तसं. काय केलं आपल्याला? आपल्याला घर सगळं मिळालं तसं का नाही केलं? केलं ना त्यांनी, सगळ्यांसाठीच केले बाबू. त्यांनी असं कोणाला, फक्त आपल्यालाच असं नाही केलं. बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी केले बाळा. मग ते अजून पण रस्त्यामध्ये का राहतात? अजून पण रस्त्यामध्ये राहतात कारण अजून पण त्यांना, मला असं वाटतं, स्वतःच्या हक्कासाठी लढता नाही येत. किंवा जर लढत असतील तर त्यांची समाज दाद घेत नसेल. किंवा संविधानामध्ये जे हक्क, कायदे, कानून सगळ्या